हॅलो, आय एम डॉक्टर मोहिनी चिखलंडे. वेलकम टू क्रियाशारीर लेक्चर सिरीज. आजच्या लेक्चरमध्ये आपण कफदोष या टॉपिकबद्दल अभ्यास करणार आहोत. ऑलरेडी आपण लास्ट लेक्चर्समध्ये वातदोष आणि पित्तदोषाबद्दल डिस्कशन केलेलं आहे. तर जे आयुर्वेदाचा मूळ सिद्धांत किंवा आयुर्वेदाचे जे फंडामेंटल्स आहेत ते म्हणजे त्रिदोष. त्रिदोष कोणते कोणते आहेत? वात, पित्त आणि कफ. तर त्यातला आपण वातदोष आणि पित्तदोषाबद्दल ऑलरेडी माहिती घेतलेली आहे. तर तिसरा जो दोष आहे तो म्हणजे कफदोष. युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये या कफदोष या टॉपिकवर MCQ, SAQ आणि LAQ अशा तीनही प्रकारचे प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यामुळे टॉपिक इम्पॉर्टंट आहे. कफदोष याचं मूळ कार्य काय आहे किंवा कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे? जसा वातदोष हा शरीरातले मुवमेंट्स किंवा हालचालीसाठी वातदोष रिस्पॉन्सिबल आहे, किंवा शरीरामध्ये काही परिवर्तन हवं असेल, काही बदल घडत असतील तर त्यासाठी पित्तदोष हा कारणीभूत आहे. त्याच पद्धतीने कफदोष काय करणार आहे तर शरीराच्या वृद्धीसाठी हा दोष कारणीभूत आहे. म्हणजे शरीरामध्ये जी काही वाढ होते, जी काही वृद्धी होते, ग्रोथसाठी कफदोष महत्वाचा आहे. तर कफदोषाची व्युत्पत्ती आपण आधी बघूया. व्युत्पत्ती काय सांगितलेली आहे? श्लिष आलिंगने. तर इथे कफदोषालाच श्लेष्मा असा देखील एक पर्यायी शब्द असतो. तर श्लेष्मा हा जो शब्द आहे तो श्लिष या धातूपासून आलेला आहे. श्लिष आलिंगने. तर आलिंगन म्हणजेच काय तर मिलन. तर हे कफदोष काय करणार आहे? किंवा प्रेम, घर्षणाचा अभाव असे वेगवेगळे अर्थ याचे होतात. तर आलिंगन म्हणजे कफदोष काय करणार आहे? बेसिकली हा दोष स्निग्ध आणि थोडासा स्टिकी असल्या कारणाने कोणत्याही दोन गोष्टींना चिकटून ठेवण्याचं, जोडून ठेवण्याचं काम हा दोष करणार आहे. त्यामुळेच याची व्युत्पत्ती काय सांगितलेली आहे? श्लिष आलिंगने. म्हणजेच श्लिष म्हणजे श्लेष्मा, कफदोषासाठीच वापरलेला पर्यायी शब्द आहे श्लेष्मा. तर काय करणार आहे हा श्लेष्मा किंवा कफदोष? तर आलिंगन करणार आहे. शरीरातल्या कोणत्याही दोन घटकांना जोडून ठेवण्याचं काम, त्यांना एकत्रित ठेवण्याचं काम हा दोष करणार आहे. त्यामुळे कफदोषाची व्युत्पत्ती आहे श्लिष आलिंगने. निरुक्ती काय आहे कफदोषाची? तर केन जलेन फलती इति कफाः. म्हणजेच काय सांगितलेलं आहे तर कोणत्याही गोष्टीच्या वृद्धीसाठी, कोणत्याही गोष्टीला जर वाढ व्हायची असेल कोणत्याही गोष्टीची तर तिथे आपण पाण्याची आवश्यकता असते. म्हणजे आता एखाद्या रोपाला जर आपण पाणी घालत राहिलो तर त्याचं झाडामध्ये रूपांतर होणार आहे, वृक्षामध्ये रूपांतरण होणार आहे. तर हे काय होणार आहे तर त्या रोपातून झाडामध्ये रूपांतरण जे होणार आहे हे त्या रोपाची वृद्धी आहे, वाढ आहे. त्यामुळे कोणत्याही गोष्टीसाठी ज्या पद्धतीने म्हणजे वृद्धी हवी असेल, कोणत्याही वृद्धीसाठी ज्या पद्धतीने पाण्याची आवश्यकता असते त्याच पद्धतीने शरीरामध्ये जे काही घटक द्रव्य आहे किंवा शरीराची वाढ होण्यासाठी, शरीराची वृद्धी होण्यासाठी जो दोष कारणीभूत आहे तो म्हणजे कफदोष आहे. तर इथे केन जलेन फलती इति कफाः म्हणजेच जलेन, जलाप्रमाणे वाढीसाठी जो दोष, शरीराच्या वाढीसाठी जो दोष काम करतो त्याला आपण कफदोष असं म्हणणार आहोत. ही झाली कफदोषाची निरुक्ती. पांचभौतिकत्व काय सांगितलेलं आहे? ज्या पद्धतीने वातदोष कशापासून बनलेला आहे तर वायू महाभूत आणि आकाश महाभूतापासून वातदोष तयार झालेला आहे. वायू प्लस आकाश हे वातदोषाचं पांचभौतिकत्व आहे. पित्तदोष कशापासून तयार झालेला आहे थोडंसं आठवून बघा. तर अग्नी महाभूतापासून पित्तदोष तयार झालेला आहे. आता कफदोषाचं पांचभौतिकत्व किंवा कफदोषामध्ये कोणते पंचमहाभूत आहेत तर पृथ्वी आणि आप म्हणजेच जलमहाभूत. तर पृथ्वी आणि आप. अंभ हा पृथ्वीभ्याम श्लेष्मा. श्लेष्मा हा कफदोषाचा पर्याय आहे. अंभ म्हणजेच जलमहाभूत आणि पृथ्वी म्हणजे पृथ्वी महाभूत. तर पृथ्वी आणि जलमहाभूतापासून कफदोषाची निर्मिती होते. मग कफदोषाचं पांचभौतिकत्व काय आहे? पृथ्वी आणि आप किंवा पृथ्वी आणि जलमहाभूत. त्याच्यानंतर सामान्य स्थान काय सांगितलेलं आहे कफदोषासाठी? ज्या पद्धतीने आपण ऑलरेडी वातदोष आणि पित्तदोषासाठी बघितलेले होते ते व्यापिनोपी ऋण नाभी अधो मध्य ऊर्ध्व संशय. म्हणजे वातदोष हा नाभीच्या
अधोभागी खालच्या भागात असणार आहे, नाभीच्या खाली. आणि पित्तदोष हा हृदय आणि नाभीच्या मध्ये पित्तदोषाचं स्थान सांगितलेलं आहे. आणि हृदयाच्या वर म्हणजे हृदयाच्या ऊर्ध्वभागी कफदोषाचं स्थान सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर काही स्पेसिफिक जी काही स्थानं आहेत या दोषाची त्याबद्दल आता आपण बघणार आहोत. रेफरन्स आलेला आहे अष्टांग हृदय सूत्रस्थान अध्याय 12. काय आहे कफदोषाची सामान्य स्थाने? उरक कंठ शिरक क्लोम पर्वाणी आमाशयो रसाः मेदो घ्राणं च जिह्वा च कफस्य सुतरामुराः. ज्या पद्धतीने आपण बघितलं होतं की वातदोषाचं स्थानं सांगितली, पण विशेष स्थान काय होतं तर पक्वाधान म्हणजेच पक्वाशय. पित्तदोषामध्ये पण आपण सामान्य स्थानं बघितली, पण नाभीरत्र विशेषतः म्हणजे नाभी प्रदेश हे पित्तदोषाचं विशेष स्थान सांगितलेलं आहे. त्याच पद्धतीने उर प्रदेश, कंठ प्रदेश, शिरप्रदेश, क्लोम, पर्व संधी, आमाशय, रसधातू, मेदधातू, घ्राण म्हणजे हे नाक किंवा नोज, जिव्हा म्हणजेच रसनेंद्रिय, हे सगळे कफदोषाची सामान्य स्थानं सांगितलेली आहेत. पण त्यातही कफदोषाचं विशेष स्थान काय आहे? कफस्य सुतराम उराहा म्हणजे उर प्रदेश हे कफदोषाचं विशेष स्थान सांगितलेलं आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं. तर आपण एक एक स्थानांबद्दल डिस्कशन करूया. उर प्रदेश, इथे कफदोषाचं स्थान सांगितलेलं आहे. उर प्रदेश म्हणजे कोणता एरिया येतो तर थोरॅसिक रिजन किंवा चेस्ट रिजन, ज्याच्यामध्ये हार्ट आहे, लंग्स आहेत, रिब्स आहेत. तर हे जे काही थोरॅसिक रिजन किंवा काय म्हणू शकतो आपण उर प्रदेशामध्ये येणारे हे अवयव आहेत. तर यांच्यामध्ये कंटिन्युअसली मुवमेंट सुरू असते. लंग्स ब्रिदिंगसाठी कार्यरत असतात, हार्ट जे आहे ते ब्लड सर्क्युलेशनसाठी कार्यरत असतं. त्यामुळे या अवयवांची कंटिन्युअसली कार्य सुरू असतं. तर हे कार्य करत असताना हे अवयव ज्या पद्धतीने कार्य करत असतात त्यातून त्यांची झीज होण्याची शक्यता असते. त्यांचं विअर अँड टिअर मेकॅनिझम जेव्हा सुरू होतं तेव्हा कंटिन्युअस कार्यरत असल्यामुळे हे जे ऑर्गन्स आहेत त्यांच्यामध्ये झीज होण्याची शक्यता असते. त्यामुळे तिथे असणारा कफदोष काय करणार आहे तर या अवयवांना नरिशमेंट प्रोव्हाइड करण्याचं काम करणार आहे. तो त्यांना पोषक अंश देण्याचं किंवा त्यांना बल देण्याचं काम करणार आहे. दुसरा एक मुद्दा आहे की हे जे हृदय, फुफ्फुस हे जे अवयव आहेत हे काम करत असताना त्यांच्यामध्ये फ्रिक्शन होऊ नये, घर्षण होऊ नये, याच्यासाठी काहीतरी स्निग्ध पदार्थ असणं, स्निग्ध द्रव्य असणं गरजेचं आहे. कारण कंटिन्युअसली ज्या पद्धतीचं कार्डियक ॲक्टिव्हिटी किंवा लंग्सच्या लेवलवरती जे काही कार्य सुरू असतं ब्रिदिंगसाठी, तर तिथे फ्रिक्शन होऊ नये, घर्षण होऊ नये आणि त्या मुवमेंट्स एकदम सुदिंग आणि इझिली व्हायला पाहिजेत, यासाठी तिथे कफदोष जो स्निग्ध गुणात्मक आहे अशा कफदोषाचा तिथे अंतर्भाव असणं किंवा कफदोषाचं ते स्थान असणं गरजेचं आहे. त्यामुळे उर प्रदेश हे कफदोषाचं स्थान सांगितलेलं आहे. पुढचं स्थान आहे ते म्हणजे कंठ प्रदेश म्हणजे थ्रोट रिजन. तर याच्यामध्ये काय आहे, थ्रोट रिजनमध्ये एकतर जीआय ट्रॅक्ट आणि रेस्पिरेटरी ट्रॅक्ट असे दोनही थ्रोट रिजनमध्ये येतात. तर इथे जेव्हा रेस्पिरेटरी ट्रॅक्टमध्ये वायूची गती सुरू असते म्हणजे प्राणवायू, उदानवायू ह्यांची जी काही गती आहे ती व्यवस्थित होण्यासाठी ती वायू बाहेरून म्हणजे वातावरणातील वायू शरीरामध्ये प्राणवायूची गती अधोगती सांगितलेली आहे. म्हणजे नाकातून तो खाली फुफ्फुसापर्यंत जाणार आहे आणि उदान वायूची गती ऊर्ध्व सांगितलेली आहे म्हणजे ते उलट दिशेने म्हणजे शरीरातून नाकाकडे येणार आहे. त्यामुळे हे जे वायूंची गती आहे ती मेंटेन करणं, त्यांना व्यवस्थित बॅलन्स करण्याचं काम हे कफदोष करत असतो. आणि जीआय ट्रॅक्टमध्ये जे इसोफेगस आहे थ्रोट रिजनमध्ये, जीआय ट्रॅक्टमधला एक अवयव जो सांगितलेला आहे थ्रोट रिजनमध्ये येणारा तो इसोफेगस जो आहे, अन्ननलिका, इथून आहाराचं काय म्हणू शकतो आपण आहार पास ऑन होणार आहे. फूड तोंडातून स्टमक पर्यंत जाण्यासाठी जी एक फूड पाईप आहे त्याला आपण इसोफेगस म्हणतो. तर हे जे आहार पास होणार आहे तर हे पास होण्यासाठी एक ल्युब्रिकेशनची गरज आहे. म्हणजे एक इसोफेगसला आतून एक स्निग्ध आवरण किंवा कोटिंगची गरज आहे जेणेकरून घेतलेला जो आहार आहे तोंडातून तो इझिली त्या फूड पाईपमधून पास होईल आणि स्टमकपर्यंत पोहोचेल. तर हे जे इझिली पास होण्यासाठी जी स्निग्ध कोटिंगची गरज आहे किंवा एक ल्युब्रिकेशनची जी गरज आहे ती या कफदोषामुळे इसोफेगसमध्ये प्रोव्हाइड केली जाते आणि त्यामुळे फूड बोलस जे आहे ते इझिली तोंडातून स्टमकपर्यंत पोहोचण्यास मदत होते.
तर हे झालं कंठक प्रदेश. पुढचं स्थान आहे शिरप्रदेश. तर इथे कफदोषाचं काय कार्य असेल किंवा कफदोषाचं हे स्थान का सांगितलेलं आहे? शिरप्रदेश काय सांगितलेलं आहे? शिरप्रदेशाला उत्तम अंग म्हटलेलं आहे, म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ अंग असं सांगितलेलं आहे. का श्रेष्ठ अंग आहे? तर जे काही शरीरामध्ये क्रिया घडत असतात त्या सगळ्यांचा कंट्रोल हा शिरप्रदेशामध्ये आहे. प्रत्येक कृती जी काही घडणार आहे किंवा जे काही ऑर्गन्स आहेत, जे काही इंद्रिय आहेत, सेन्सेस आहेत, त्यांचे सेंटर्स हे शिरप्रदेशामध्ये आहेत. म्हणजे रेस्पिरेटरी सेंटर आहे, व्होकल सेंटर आहे. जेही आपण मुवमेंट्स करतो, ज्याही क्रिया करतो त्या सगळ्यांचा कंट्रोल हा शिरप्रदेशामध्ये आहे. तर ज्या पद्धतीने आपण बघितलं की उर प्रदेशामध्ये कार्डियक ऍक्टिव्हिटी, लंग्सचे मुवमेंट्स हे कंटिन्युअसली कार्यरत असल्यामुळे इथे विअर अँड टिअर मेकॅनिझम होणार आहे. त्याच पद्धतीने आपण कंटिन्युअसली काही ना काही काम करत असतो आणि हे सेंटर्स जे असतात शिरप्रदेशात असणारे जी काही हे ऑर्गन्सचे जे काही सेंटर्स आहेत, सेन्स ऑर्गन्सचे, ते कंटिन्युअसली कार्यरत असतात. त्यामुळे तिथे देखील झीज होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांना नरिशमेंट देण्यासाठी, त्यांना पोषण देण्यासाठी कफदोषाची तिथे गरज आहे. त्यामुळे शिरप्रदेश हा देखील एक कफदोषाचं स्थान सांगितलेलं आहे. पुढचं स्थान आहे क्लोम. क्लोम म्हणजेच काय, तर याच्यावर बरेच मतमतांतर आहेत की काही जण क्लोम म्हणजे पॅन्क्रियास म्हणतात आणि काही जण क्लोम म्हणजे पॅलेट म्हणतात, हार्ड पॅलेट आणि सॉफ्ट पॅलेट. तर क्लोम एक तर उदक व स्रोतसाचं मूल स्थान सांगितलेलं आहे. आपण ऑलरेडी स्त्रोतस या टॉपिक वरती डिस्कशन करत असताना उदक व स्त्रोतस बघितले होते की कोणते कोणते स्त्रोतस आहेत. तर जलवाहक किंवा पाण्यासाठी, पाणी वाहून नेण्यासाठी शरीरामध्ये काय सिस्टम असेल तर त्याला उदक व स्त्रोतस असं म्हणतात. तर हे जे उदक व स्त्रोतस आहे त्याचं मूल स्थान सांगितलेलं आहे तालू आणि क्लोम. तर तिथे जे हे क्लोम हा उल्लेख आलेला आहे, तर त्याच्यावरून क्लोम म्हणजे आपण पॅलेट घेऊ शकतो. तर हे का कफदोषाचं स्थान सांगितलेलं आहे? जर कफदोषामध्ये काहीही वृद्धी झाली, क्षय झाला, तर त्याचा इफेक्ट हा उदक व स्रोतसावर होताना आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे जर कफदोषाची वृद्धी झाली तर उदक व स्रोतसामध्ये आपल्याला चेंजेस बघायला मिळतात. म्हणजे जर शरीरामध्ये कफदोष वाढला असेल तर आपल्याला तहान जास्त लागणार नाहीये, कारण ऑलरेडी शरीरामध्ये शैत्य गुण असणार आहे, कारण कफदोष हा शीत गुणाचा आहे. त्यामुळे शरीरातली उष्णता मेंटेन असणार आहे, त्यामुळे तृष्णा हे लक्षण किंवा तहान लागणार नाही. पण हेच जर कफदोष कमी झाला, त्याचा शीतगुण कमी झाला, कफदोष कमी झाला की पित्तदोष वाढणार आहे. त्यामुळे कफदोष जर कमी झाला तर तिथे शरीरातली उष्णता वाढणार आहे, पण शीतगुण कमी झाला की उष्णगुण आपोआप त्याचा अपोजिट जो काही गुण आहे तो वाढलेला असणार आहे. त्यामुळे शरीरात उष्णता वाढली किंवा परत तहान किंवा थर्स्ट हे लक्षण रुग्ण किंवा पेशंट आपल्याला सांगणार आहे. त्यामुळे पेशंटला मग वारंवार पाणी पिण्याची इच्छा होणार आहे. त्यामुळे उदक व स्त्रोतस आणि कफदोष हे एकमेकांच्या काय म्हणू शकतो आपण, परस्परांच्या साहाय्याने राहतात किंवा एकमेकांच्या काय म्हणू आपण त्याला की एकमेकांच्या सोबतीने राहतात. त्यामुळे जर कफदोष वाढला तर उदक व स्त्रोतसावर त्याचा परिणाम दिसणार आहे, कफदोष कमी झाला तरी उदक व स्त्रोतसावर त्याचा परिणाम आपल्याला होताना दिसणार आहे. त्यामुळे क्लोम याला दोन आपण हे लक्षात घेऊ शकतो पॉइंट्स. क्लोम म्हणजे तर पॅन्क्रियाज असू शकतं किंवा क्लोम म्हणजे पॅलेट, असे दोनही पॉइंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे. पुढचं कफदोषाचं स्थान आहे ते म्हणजे पर्व, म्हणजे पर्वसंधी, इंटरफॅलेंजियल जॉईंट्स. तर हे जे आहेत, जेव्हा आपण हातांची हालचाल करतो, मुवमेंट्स करतो, तेव्हा ह्या ज्या मुवमेंट्स होतात इथे फ्रिक्शन होऊ नये. कुठचेही इंटरफॅलेंजियल जॉईंट्सच्या ठिकाणी काय होणार आहे, दोन बोन्स एकत्र येणार आहे, ते दोन बोन्स एकमेकांच्या साहाय्याने तिथे मुवमेंट्स होणार आहेत. पण हे फक्त बोन्स असतील तर व्यवस्थित मुवमेंट होणार आहे का? तिथे काय म्हणू शकतो आपण, इझी मुवमेंट होणार आहे का? नाही. तर तिथे कफदोषाचा असणं खूप गरजेचं आहे, कारण जेव्हा या इंटरफॅलेंजियल जॉईंट्समध्ये कफदोष असणार आहे तेव्हा मुवमेंट इझिली होणार आहे, फ्लेक्झिबिलिटी जास्त असणार आहे, तिथे घर्षण किंवा फ्रिक्शन कमी होणार आहे, त्यामुळे झीज देखील कमी होणार आहे. जर कफदोषच नसेल इंटरफॅलेंजियल जॉईंट्समध्ये तर कंटिन्युअसली मुवमेंट्समध्ये बोन्स एकमेकांवरती फ्रिक्शन होणार आहे, बोन्सचं एकमेकांवरती घर्षण होऊन होऊन जे काही बोन्स आहेत त्यांची झीज होणार आहे. तर ही झीज होऊ नये, ते मुवमेंट्स जे आहेत ते इझिली झाले पाहिजेत, याच्यासाठी पर्वसंधी किंवा इंटरफॅलेंजियल जॉईंट्समध्ये देखील कफदोष असतो. म्हणून पर्वसंधी जे आहे
इथे कफदोषाचं स्थान सांगितलेलं आहे. त्यामुळे मुवमेंट्स इझिली होतात, घर्षण कमी होतं, त्या बोन्सची झीज कमी होते. पण जेव्हा हेच वार्धक्यात म्हणजे वृद्ध अवस्थेमध्ये जेव्हा वय वाढायला लागतं, तर हा कफदोष कमी व्हायला लागतो, कारण वातदोषाची वृद्धी व्हायला लागते. जसं जसं आजी आजोबांकडे जर तुम्ही कधी ऑब्झर्व केलं असेल, तर त्यांच्या सांध्यांमधून आवाज येतात, त्यांच्या जॉईंट्समधून एक साऊंड येत असतो. तर हे का होत आहे, तर वृद्धावस्था जशी जशी येत जाते तसं तसं शरीरामध्ये वातदोष वाढायला लागतो. वातदोष वाढायला लागला की कफदोष कमी व्हायला लागतो. त्यामुळे कफदोष कमी होतो म्हणजेच हे इंटरफॅरेंजियल जॉईंट्स मधला कफदोष पण कमी होणार आहे आणि तिथे फ्रिक्शन होऊन होऊन मुवमेंट्स होणार आहेत. आणि त्यामुळे आपल्याला बऱ्याचदा आजी आजोबा ते बसून उठताना किंवा ते बसत असताना त्यांच्या सांध्यांमधून आवाज येताना आपल्याला ऐकायला येत असतो. किंवा हे कंप्लेंट बरेचदा पेशंट सांगत असतात की सारखे मुवमेंट्स होत असताना सांध्यांमधून आवाज येतात. तर हे का होणार आहे, तर त्या वृद्धावस्थेमध्ये कफदोष कमी झाल्यामुळे सांध्यांमधून आवाज येणार आहे. पण काही वेळा असंही होतं की तारुण्य अवस्थेमध्ये म्हणजे यंग एजमध्ये पण आता काही काही लोक आपल्याला सांगतात की त्यांच्या सांध्यांमधून आवाज येतो किंवा त्यांचे सांधे तितके फ्लेक्झिबल नसतात. तर हे कशामुळे होणार आहे, तर तिथला कफदोष कमी झाल्यामुळे तिथे बोन्सचं फ्रिक्शन होणार आहे एकमेकांवर आणि त्यामुळे तिथे साऊंड निर्माण होणार आहे. तर पर्वसंधी हे देखील एक कफदोषाचं स्थान सांगितलेलं आहे. पुढे आहे आमाशय म्हणजेच स्टमक. तर आपण ऑलरेडी पित्तदोष जेव्हा अभ्यासत होतो तेव्हा आपण बघितलं होतं की हे असं आमाशयाचे दोन भाग आहेत, ऊर्ध्व आमाशय आणि अधो आमाशय. तर ऊर्ध्व आमाशय हे कफदोषाचं स्थान आहे आणि अधो आमाशय हे पित्तदोषाचं स्थान आहे. तर आमाशय का इथे आमाशय देखील कफदोषाचं स्थान सांगितलेलं आहे, तर ऊर्ध्व आमाशय जे आहे इथे कफदोष असल्या कारणाने खाली असणाऱ्या अधो आमाशयामध्ये असणाऱ्या पित्तदोषाची जी उष्णता आहे, तीक्ष्णता आहे, ते सहन करण्याची शक्ती किंवा जे अन्ननलिकेतून आलेला आहार आहे त्याला व्यवस्थित फूड बोलस त्याचं तयार करणं आणि एक कफदोषामध्ये असणारा जो स्निग्ध गुण आहे तो या आहारामध्ये मिक्स होऊन त्या आहाराला व्यवस्थित एक स्निग्ध किंवा प्रॉपर लेअर किंवा कोटिंग तयार होऊन पचनासाठी ते सुलभ करणं किंवा इझी करणं हे या आमाशयातील कफदोषाचं काम आहे. तर दोन महत्वाची कामं आहेत. एकतर आहारामध्ये कफदोष मिक्स होऊन त्या आहाराला एक स्निग्धता प्राप्त होणार आहे आणि त्यातून पचन इझिली होणार आहे. आणि दुसरं म्हणजे अधो आमाशयामध्ये असणारा जो पित्तदोष आहे त्याच्या उष्ण आणि तीक्ष्ण गुणापासून आमाशयाचं संरक्षण करण्यासाठी, त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी इथे कफदोषाचं स्थान सांगितलेलं आहे. तर हे झालं आमाशय. पुढे आहे रसधातू. रसधातू हा देखील कफदोषाचं स्थान आहे. तर रसधातू आणि कफदोष हे आश्रयी संबंधाने राहतात. जसं आपण बघितलं होतं की वातदोष आणि अस्थिधातू आश्रयी संबंधाने राहतात. पित्तदोष आणि रक्तधातू एकमेकांच्या आश्रयी संबंधाने राहतात. त्याच पद्धतीने कफदोष जो आहे तो रसधातू, मेदधातू यांच्या आश्रयी संबंधाने राहतो. म्हणजेच हे एकमेकांच्या साहाय्याने राहत असतात. जर कफदोष वाढला तर रसधातूमध्ये पण वृद्धी होणार आहे. जर कफदोष कमी झाला तर रसधातू पण कमी होणार आहे. कारण रसधातू आणि कफदोष यांचे गुण जे आहेत ते सिमिलर आहेत. त्यामुळे एकाची वृद्धी झाली की दुसऱ्याची पण वृद्धी होणार आहे. त्याच पद्धतीने मेदधातू सोबत आहे की कफदोष वाढला तर मेदधातू वाढणार आहे आणि त्यामुळे स्थौल्य येणार आहे, ओबेसिटी येणार आहे. पण जर हाच कफदोष शरीरामध्ये कमी झाला तर मेदधातूचा देखील क्षय होणार आहे आणि कार्शता किंवा रुग्णाचं जे काही वजन आहे ते कमी व्हायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे या रसधातू आणि मेदधातू हे कफदोषासोबत आश्रयी संबंधाने राहतात. पुढचं स्थान आहे ते म्हणजे घ्राण म्हणजेच घ्राणेंद्रिय किंवा नोज. तर हे कफदोषाचं स्थान असण्याचं कारण काय आहे, तर जे काही आपण श्वास किंवा हवा शरीरामध्ये घेत असतो, जे काही प्राणवायू शरीरामध्ये घेत असतो, अशा वेळेला वायू हा कसा आहे तर वृक्ष गुणाचा आहे. तर कंटिन्युअसली वृक्ष गुण जर एखाद्या पॅसेजमधून पास होत राहिला तर तिथे काय येणार आहे, ड्रायनेस येणार आहे. त्यामुळे हा ड्रायनेस येऊ नये याच्यासाठी घ्राणेंद्रिय किंवा नेझल म्युकोजा जो आहे त्याच्यामध्ये कफदोष आहे.
तर कफदोषामुळे काय होणार आहे, म्युकोझल मेम्ब्रेनवर एक कोटिंग असणार आहे, कारण कफदोष हा स्निग्ध गुणाचा आहे. त्यामुळे नेझल म्युकोझा जो आहे तो स्निग्ध गुणाच्या कोटिंगने असणार आहे आणि त्याच्यामुळे तिथे ड्रायनेस येणार नाहीये. आणि दुसरा एक महत्वाचं कार्य हे आहे कफदोषाचं, की आपण जेव्हा कोणतेही पार्टिकल्स इनहेल करत असतो तर त्याच्यामध्ये डस्ट असू शकतं, पोल्युटेड एअर असू शकतं किंवा काही जर्म्स असू शकतात. तर हे सगळे जे शरीराला घातक असे फॅक्टर्स आहेत किंवा असे जे काही डस्ट पार्टिकल्स आहेत हे त्या कफदोषाच्या स्निग्ध गुणामुळे त्याच्यामध्ये ट्रॅप होतात आणि ते शरीरात एंटर करण्यापासून त्यांचा एंटर होऊ शकत नाही किंवा ते बाहेरच्या बाहेरच थांबवले जातात. म्हणजेच काय होणार आहे, तर कोणतेही डस्ट पार्टिकल्स किंवा जर्म्स हे शरीरामध्ये रेस्पिरेटरी पॅसेजमध्ये एंटर करण्याच्या आधीच घ्राणेंद्रियामध्ये नाकामध्ये कफदोष असल्या कारणाने ते कफदोषाच्या स्निग्ध गुणामुळे तिथेच ते नाकामध्येच ट्रॅप होणार आहेत आणि रेस्पिरेटरी पॅसेजमध्ये त्यांची एंट्री होणार नाही. त्यामुळे दोन महत्वाचे कारण आहेत घ्राण प्रदेश हे कफदोषाचं स्थान असण्याचं. एकतर कंटिन्युअस इन्हेलेशन ऑफ प्राणवायू आणि त्याच्यामुळे येणारी ड्रायनेस हे वाचवण्यासाठी किंवा याच्यापासून संरक्षण करण्यासाठी कफदोषाचं एक कोटिंग आणि स्निग्ध गुणाचं कोटिंग असणार आहे. आणि दुसरं म्हणजे कोणतेही वातावरणातील जर्म्स किंवा डस्ट पार्टिकल्स हे रेस्पिरेटरी पॅसेजमध्ये एंट्री करू नयेत याच्यासाठी कफदोषामध्येच ते घ्राणेंद्रियामध्येच ट्रॅप केले जातात आणि त्यांचा रेस्पिरेटरी पॅसेजमध्ये जाऊन इन्फेक्शन करण्याचा धोका हा कमी असतो. त्यामुळे घ्राण प्रदेश किंवा घ्राणेंद्रिय हे देखील कफदोषाचं एक स्थान सांगितलेलं आहे. पुढचं स्थान आहे ते म्हणजे जिव्हा इंद्रिय म्हणजेच रसनेंद्रिय. तर इथे काय कफदोषाचं स्थान आहे, तर जिव्हा कुठे आहे, मुख प्रदेशामध्ये, ओरल कॅव्हिटी. तर कंटिन्युअसली ओरल कॅव्हिटी हे मॉइस्ट ठेवण्याचं काम, आर्द्र ठेवण्याचं काम हे कफदोषाचं आहे. किंवा आपण जेव्हा आहाराचं सेवन करणार आहोत तर तिथे होणारे जे काही सलायवा सिक्रेशन आहे किंवा आहारामध्ये एक प्रॉपर सलायवा मिक्स होणार आहे आणि त्याच्यानंतर तो आहार शरीरामध्ये किंवा आमाशयामध्ये जाणार आहे. तर हे जे मुखप्रदेश आर्द्र मॉइस्ट ठेवण्याचं काम आणि दुसरं म्हणजे सलायवा मिक्स करण्याचं काम. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, तर आपल्याला ते टेस्ट कळणार आहे. आपण जो काही आहार घेत आहोत त्या रसाचं आपल्याला ज्ञान होणार आहे. म्हणजेच कोणत्या टेस्टचं किंवा कोणत्या चवीचा आहार आपण सेवन करत आहोत हे कळण्यासाठी जिव्हा इंद्रिय किंवा रसनेंद्रियामध्ये देखील कफदोषाचं स्थान हे सांगितलेलं आहे. म्हणजे 3 महत्वाची कारणं आहेत. एकतर ओरल कॅव्हिटी मॉइस्ट ठेवणे, दुसरं सलायवा सिक्रेशन होऊन ते आहारामध्ये व्यवस्थित मिक्स व्हायला पाहिजे आणि तिसरं म्हणजे जे काही आपण आहार घेत आहोत त्याचं ज्ञान आपल्याला झालं पाहिजे, त्याची टेस्ट आपल्याला कळायला पाहिजे. म्हणून हे सगळे जे स्थानं सांगितलेली आहेत ही कफदोषाची सामान्य स्थानं सांगितलेली आहेत. आणि एवढ्या स्थानांमध्ये देखील उरग प्रदेश जे आहे ते कफदोषाचं विशेष स्थान सांगितलेलं आहे. का विशेष स्थान आहे, तर आपण बघितलं की जे महत्वाचे शरीरातले ऍक्टिव्हिटीज आहेत, कार्डियक ऍक्टिव्हिटी आणि ब्रीदिंग, तर हे या उरग प्रदेशामध्ये थोरॅसिक रिजनमध्ये असल्या कारणाने तिथे कफदोषाचं महत्वाचं स्थान हे सांगितलेलं आहे. पुढे कफदोषाचे आता गुण बघूया आपण. रेफरन्स आहे अष्टांगहृदय सूत्रस्थान अध्याय 1. स्निग्धः शीतो गुरुर्मंदः श्लक्ष्णो मृत्स्नः स्थिरः कफः. म्हणजे स्निग्ध गुण आहे ज्याचा आपण आतापर्यंत वारंवार उल्लेख केला की कफदोष हा स्निग्ध गुणाचा आहे. तर स्निग्ध गुण असल्यामुळे काय करणार आहे, तर जसं आपण बघितलं की घ्राणेंद्रियामध्ये म्हणजे नेझल म्युकोझावर या स्निग्ध गुणामुळे कोटिंग होणार आहे आणि ड्रायनेस येणार नाही किंवा जे काही पोल्युटेड एअर आहे त्यातले जे काही डस्ट पार्टिकल्स आहेत, जर्म्स आहेत, ते घ्राणेंद्रियामध्येच ट्रॅप केले जाणार आहेत आणि पुढे रेस्पिरेटरी पॅसेजमध्ये हे जर्म्स किंवा पार्टिकल्स जाऊन इन्फेक्शन होण्याचा धोका टळणार आहे. त्यामुळे स्निग्ध गुण काय करणार आहे, तर एक प्रकारचा कोटिंग करण्याचं काम हे स्निग्ध गुण करणार आहे. हेच सेम आमाशयामध्ये पण होणार आहे, कारण आमाशयामध्ये जे काही गॅस्ट्रिक म्युकोझा आहे, पित्तदोष इतका उष्ण आणि तीक्ष्ण आहे, तर त्याच्यापासून संरक्षण करण्यासाठी आमाशयामध्ये कफदोषाचा हा स्निग्ध गुण जो आहे तो गॅस्ट्रिक म्युकोझावर एक कोटिंग करणार आहे आणि पित्तदोषाच्या उष्ण तीक्ष्ण गुणापासून आमाशयाचं संरक्षण करणार आहे. पुढचा गुण आहे तो म्हणजे शीतगुण. स्तंभने शीता असं सांगितलेलं आहे. म्हणजे कोणतेही
वेगाला थांबवून ठेवण्याचं किंवा एक काय म्हणू शकतो आपण की त्याला रोखून ठेवण्याचं काम हे शीतगुणाचं आहे. तर हे शीतगुण कफदोषामध्ये कसं काम करणार आहे, तर कोणतीही ऍक्टिव्हिटी जे कार्डियक ऍक्टिव्हिटी आहे किंवा लंग्स मध्ये जे काही ब्रीदिंग रेस्पिरेटरी ऍक्टिव्हिटी होणार आहे, तर ह्या ऍक्टिव्हिटी प्रॉपर मॉनिटर करण्याचं काम हे या गुणामुळे होणार आहे. म्हणजे जास्त फास्ट पण होणार नाही, जास्त स्लो पण होणार नाही, एक प्रॉपर त्यामध्ये बॅलन्स मेंटेन करून ठेवण्याचं काम हे या शीतगुणामुळे होणार आहे. आणि शरीराची उष्णता जी आहे, शरीराचं जे काही टेम्परेचर आहे, बॉडी टेम्परेचर मेंटेन करण्याचं काम हे या शीतगुणामुळे होणार आहे. पुढे आहे गुरुगुण. म्हणजेच काय, तर गृहिणी गुरु म्हणजे शरीराला एक गुरुत्व देण्याचं, एक वजन देण्याचं काम हे या गुणामुळे होणार आहे. म्हणजे जसा वात दोष हा लघु गुणात्मक आहे, त्याच्याच एक्झॅक्टली अपोजिट कफदोष हा गुरुगुणात्मक आहे. म्हणजे शरीराला एक वजन देण्याचं काम किंवा शरीराला एक वेट प्रोव्हाइड करण्याचं काम हे या गुरुगुणामुळे होणार आहे. पुढे आहे मंदगुण. श्लथने मंदाह म्हणजे कोणतीही ऍक्टिव्हिटी संथपणे करण्यासाठी, जसं आपण बघितलं की कार्डियक ऍक्टिव्हिटी आहे, हार्ट रेट आपला ठरलेला आहे की 72 to 74 पर मिनिट, एवढंच हार्ट रेट मेंटेन करण्याचं काम हे या मंद गुणामुळे होणार आहे. म्हणजे जास्त फास्ट हार्ट काम करणार नाही किंवा जास्त स्लो देखील काम करणार नाही. त्यामुळे हे जे बॅलन्स मेंटेन करून ठेवण्याचं काम आहे ते या कफदोषाच्या मंद गुणामुळे होणार आहे. पुढे आहे श्लक्ष्ण गुण. रोपणे श्लक्ष्ण म्हणजे कोणत्याही ठिकाणी जर काही विअर टिअर मेकॅनिझम होत असेल, एखादी जखम झाली, तर कफदोषाच्या श्लक्ष्ण गुणामुळे ती जखम भरून येणार आहे, रोपण होणार आहे. म्हणजे त्या जखम जिथे जखम झालेली आहे तिथे हिलिंग प्रोसेस जी आहे, व्रणरोपणाची जी काही क्रिया आहे, जे काही इंजुरी आहे ती हील होण्यासाठी कोणता गुण महत्वाचा आहे, तर कफदोषातला श्लक्ष्ण गुण महत्वाचा आहे, कारण तो हिलिंगसाठी रिस्पॉन्सिबल आहे. पुढे आहे मृत्स्न गुण म्हणजे स्टिकी किंवा चिकट, ज्याला आपण असं म्हणू शकतो. तर हा गुण का महत्वाचा आहे, जसं आपण बघितलं की जेव्हा आपण आहाराचं सेवन करत असतो तेव्हा तोंडातून आमाशयापर्यंत पोहोचण्यासाठी जी काही इसोफेगस आहे, फूड पाईप आहे, त्याच्यामध्ये या गुणाचा जास्त उपयोग होतो. कारण मृत्स्न चिकट गुण असल्यामुळे, एक स्लिपरी त्याच्यामध्ये नेचर असल्यामुळे ते जे आहाराचं फूड बोलस आहे ते इझिली इसोफेगस मधून पास होणार आहे आणि स्टमक पर्यंत पोहोचणार आहे. तर मृत्स्न गुण या स्लिपरी किंवा एक स्टिकी गुणामुळे हे जे काही कार्य आहे, फूड बोलस तोंडातून स्टमक पर्यंत पोहोचण्याचं हे जे काही काम आहे ते इझिली होणार आहे. पुढचा गुण आहे तो म्हणजे स्थिर. स्थिर गुण काय करणार आहे, तर कोणतेही ऍक्टिव्हिटी व्यवस्थित स्थैर्य देण्याचं काम किंवा एक कोणत्याही मुवमेंट्समध्ये स्थिरता आणण्याचं काम हे या स्थिर गुणामुळे होणार आहे. म्हणजे कार्डियक ऍक्टिव्हिटी जसं आपण बघितलं, त्यांचं एक रिदम मेंटेन करण्याचं काम, त्यांचा पेस मेंटेन करण्याचं काम किंवा कोणतेही मुवमेंट्स होत असताना एक स्थिरता त्या मुवमेंटमध्ये येण्याचं काम हे या गुणामुळे होणार आहे. जर तुम्ही बघत असाल तर कफ प्रकृतीची जी लोक असतात ती अशी स्थिर स्वभावी असतात. म्हणजे ते एक्झॅक्टली ह्यांच्या अपोजिट असतात ते वात प्रकृतीची लोक, ते अतिशय चपळ असतात, प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना घाई असते. पण कफ प्रकृतीची जी काही लोक असतात ती कंपल्सरी प्रत्येक गोष्ट ही स्थैर्याने घेणारी किंवा एक स्थिरता, प्रत्येक त्यांच्या वागण्यामध्ये एक ठहराव असतो. तर हे कफ प्रकृती म्हणजे कफदोषाच्या स्थिर गुणामुळे हा गुण त्यांना किंवा हे त्यांचं बिहेवियर आपल्याला बघायला मिळतं. तर हे आहेत कफदोषाचे गुण. पुढचा एक अजून रेफरन्स आलेला आहे गुणांच्या संदर्भात, चरक संहिता सूत्रस्थान अध्याय 1 दीर्घजीविती अध्याय. त्याच्यामध्ये कोणते कोणते गुण सांगितलेले आहेत, गुरु शीत मृदू स्निग्ध मधुर स्थिर पिच्छिलाः श्लेष्मणाः प्रशमं यांती विपरीत गुणैः गुणाः. म्हणजे गुरुगुण जो आपण ऑलरेडी डिस्कस केला की शरीराला गुरुत्व, एक वजन देण्याचं काम हे या गुणामुळे होणार आहे. शीतगुण स्तंभने शीता म्हणजे जे काही कार्डियक ऍक्टिव्हिटी जे आहेत त्यांच्यामध्ये प्रॉपर बॅलन्स मेंटेन करून ठेवण्याचं काम याच्यामुळे होणार आहे. मृदू गुण किंवा असे बॉडी टेम्परेचर मेंटेन करण्याचं काम शीतगुणामुळे होणार आहे. मृदू गुण म्हणजे शरीराला मार्दवता येणार आहे, म्हणजे स्किनला जे काही एक मृदुता, सॉफ्टनेस आहे तो या कफदोषातल्या मृदू गुणामुळे प्राप्त होतो. स्निग्ध गुण म्हणजे ते परत की स्निग्ध गुणामुळे फूड पार्टिकल्स जे आहेत ते व्यवस्थित पास होणार आहे, फूड बोलस व्यवस्थित पास होणार आहे.
किंवा नेझल म्युकोजामध्ये जे काही डस्ट पार्टिकल्स आहेत ते ट्रॅप होणार आहेत. प्रॉपर नेझल म्युकोजामध्ये हे स्निग्ध गुणाचं कोटिंग असल्यामुळे ड्रायनेस येणार नाहीये. तर ह्या स्निग्ध गुणामुळे आपल्याला या गोष्टी बघायला मिळतात. मधुर, इथे रस सांगितलेला आहे. कफदोष हा मधुर रसाचा सांगितलेला आहे. त्यामुळे मधुर रसामुळे काय होणार आहे, तर एक गुरुता शरीरामध्ये येणार आहे. तर मधुर रस कसा सांगितलेला आहे, पृथ्वी आणि आप हे पंचमहाभूत मधुर रसाचे पंचभौतिक संघटन सांगितलेले आहे. आणि सेम पंचभौतिक संघटन हे कफदोषाचं देखील आहे. त्यामुळे कफदोष आणि मधुर रस हे एकमेकांच्या सिमिलर आहेत. त्यामुळे मधुर रस असल्या कारणाने किंवा कफदोष हा मधुर रसाचा सांगितलेला आहे. मधुर रसाचा जर जास्त सेवन केलं तर कफदोष वाढणार आहे. अशा पद्धतीने मधुर रस आणि कफदोष एकमेकांच्या सिमिलर गुणाचे असल्यामुळे एकमेकांच्या सोबतीने ते राहत असतात. तर कफदोषाचा प्राकृत रस हा मधुर सांगितलेला आहे, हे आपल्याला इथे लक्षात ठेवायचं. पुढचा गुण आहे तो म्हणजे स्थिर. जसं आपण बघितलं इथे की स्थिर गुणामुळे एक स्थैर्य येणार आहे, एक स्थिरता येणार आहे. प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये ठहराव असणार आहे. कफ प्रकृतीची लोक ही स्थिर स्वभावी असतात. त्यामुळे स्थिर गुण हा कफदोषाचा सांगितलेला आहे. दुसरा आहे पिच्छील गुण. जसं मृत्सनं आपण बघितलं की चिकट किंवा एक प्रकारे काय म्हणू शकतो स्लिपरी असं गुण आहे. त्याच पद्धतीने पिच्छील गुण म्हणजेच एक बुळबुळीतपणा किंवा चिकट असा स्टिकीनेस ज्याच्यामध्ये आहे अशा गुणाला पिच्छील गुण म्हणतात. आणि याचा देखील उपयोग कुठे होणार आहे, तर तेच की चिकट असल्या कारणाने ते जे काही डस्ट पार्टिकल्स आहेत, जर्म्स आहेत, ते त्या स्टिकी गुणामुळे त्याच्यामध्येच अडकून राहणार आहेत आणि रेस्पिरेटरी इन्फेक्शन होण्यापासून संरक्षण होणार आहे. तर हे आहेत श्लेष्मा किंवा कफाचे गुण. आणि हे जेव्हा कफदोष वाढणार आहे तेव्हा याच्या विपरीत गुणांनी कफदोषाची चिकित्सा इथे करायला सांगितलेली आहे. विपरीत गुणही गुण म्हणजे जेव्हा कधी कफदोष वाढणार आहे त्याचा प्रशम कसा करायचा किंवा कफदोषाची चिकित्सा कशी करायची, तर हे जे गुण सांगितलेले आहेत इथे यांच्या अपोजिट गुणांनी आपल्याला कफदोषाची चिकित्सा इथे करायला सांगितलेली आहे. पुढे आहे कफदोषाचं कार्य. काय कार्य सांगितलेलं आहे, श्लेष्मा स्थिरत्व स्निग्धत्व संधिबंध क्षमाधिवी. ही स्थिरत्व जसं आपण बघितलं की स्थिर गुणामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये स्थैर्य येण्याचं काम हे कफदोषामुळे आहे. म्हणजे कोणतीही ऍक्टिव्हिटी असो, मुवमेंट असो, तर कफदोष हा स्थिर गुणाचा असल्यामुळे तिथे स्थैर्य येणं हे कफदोषाचं कार्य आहे. स्निग्धत्व, स्निग्ध गुणामुळे स्निग्धता प्रदान करण्याचं काम हे कफदोषाचं सांगितलेलं आहे. कोणत्याही जे काही ऑर्गन्स आहेत, बॉडी ऑर्गन, त्यांच्या म्युकोझल लेअरवरती एक कोटिंग असणं किंवा कुठेही जे काही बाह्य स्रोतस आहेत त्यांच्यावर या स्निग्ध गुणामुळे एक कोटिंग असतं आणि त्यामुळे ड्रायनेस येत नाही. पुढे आहे संधिबंध. बंध म्हणजे एकमेकांना जोडून ठेवणे, संधी म्हणजे जॉईंट्स. मग जॉईंट्स कुठले कुठले, तर फक्त दोन बोन्स जिथे एकत्र येतात त्याला जॉईंट्स म्हणतात का, तर नाही. कोणतीही गोष्ट म्हणजे पेशी लेवलवर किंवा सेल्युलर लेवलवर दोन सेल्स एकमेकांना बांधून ठेवणं, जोडून ठेवणं, ह्याला देखील संधी म्हणायचं. तर हे जे काही शरीरामध्ये एक बंद करून ठेवणं किंवा शरीराला एक संध ठेवण्याचं काम जे आहे ते या कफदोषामुळे होणार आहे. म्हणजे फक्त संधी म्हणजे जॉईंट्स पुरतच मर्यादित नसून जे काही सेल्युलर लेवलवरती दोन सेल्स एकमेकांना, दोन टिश्यूज एकमेकांना, मसल्स एकमेकांना जोडून ठेवण्याचं काम हे या कफदोषामुळे होणार आहे. आणि पुढे आहे क्षमाधिवी. बाकी सगळे फिजिकल कार्य आपल्याला दिसते, पण क्षमा हे जे आहे हे मानसिक लेवलवरचं कार्य इथे सांगितलेलं आहे. तर का क्षमा करणे हे कफदोषाचं कार्य का सांगितलेलं आहे, तर कफदोषामध्ये असणारं जे काही स्निग्ध गुण आहे, तर स्निग्ध गुण काय करणार आहे, तर प्रत्येक गोष्टीकडे बघण्यासाठी एक आर्द्रता किंवा स्निग्धता जी लागते. म्हणजे काही लोक असतात ज्यांचा स्वभाव खूप रुक्ष असतो, ते कुणाशीच अटॅच्ड नसतात. तर हा जो स्वभाव आहे हा कशामुळे आहे, तर त्यांच्यामध्ये असणारा कफदोषाच्या कमतरतेमुळे आहे. पण ज्या लोकांमध्ये कफदोष प्राकृत आहे किंवा कफ प्रकृतीची जी लोक असतात ती क्षमावान असतात, दयावान असतात. म्हणजे त्यांच्याकडे आपसुकच शरीरामध्ये स्निग्ध गुण जास्त असल्यामुळे किंवा कफदोषाच्या स्निग्ध गुणामुळे ते क्षमाशील असतात. म्हणजे कोणालाही ते क्षमा करतात, फॉरगिव्ह
करण्याचं हे जे नेचर आहे हे या कफदोषामध्ये असणाऱ्या स्निग्ध गुणामुळे येणार आहे. तर हे एकमेव असं लक्षण आहे जे मानसिक लेवलवरचं लक्षण किंवा मानसिक लेवलवरचं कार्य इथे सांगितलेलं आहे. पुढे अजून एक रेफरन्स आहे कफदोषाच्या कार्यासंदर्भात. सुश्रुत संहिता सूत्रस्थान अध्याय 15. संधी संश्लेषण स्नेहन रोपण पूरण बल स्थैर्यकृत श्लेष्मा पंचदा प्रविभक्त उदक कर्मणा अनुग्रहम करोती. म्हणजे 5 कर्म इथे सांगितलेले आहेत, 5 कार्य. संधी संश्लेषण, स्नेहन, रोपण, पूरण, बलस्थैर्य. म्हणजेच काय म्हणू शकतो आपण एक ह्याच्याबद्दल डिस्कशन करू. संधी संश्लेषण म्हणजे तेच. संश्लेषण म्हणजे एकमेकांना बांधून ठेवणं, जोडून ठेवणं. तर संधींना एकमेकांशी जोडून ठेवण्याचं काम हे कफदोषाचं आहे. मग संधी कोणतेही असतील, 2 बोन्स असतील, 2 सेल्स असतील, 2 टिश्यूज असतील, यांना जोडून ठेवण्याचं काम हे कफदोषाचं आहे. स्नेहन, स्निग्ध गुणामुळे स्नेहनाचं काम, ड्रायनेस न येऊ देता प्रॉपर स्निग्धता मेंटेन करण्याचं काम हे कफदोषाचं आहे. रोपण, श्लक्ष्ण गुण जो आहे कफदोषामधला तो रोपणासाठी कारणीभूत आहे. म्हणजेच जिथे काही इंजुरी होईल, विअर अँड टिअर मेकॅनिझम जेव्हा कधी होईल, काही शरीराची झीज होईल, तर तिथे रोपण हिलिंग करण्याचं काम हे कफदोषाचं आहे. पूरण म्हणजे जिथे जिथे न्यूट्रिशनची कमतरता आहे तिथे तिथे त्या न्यूट्रिशन किंवा पोषक द्रव्यांचं काय म्हणू शकतो आपण पोषक द्रव्य प्रोव्हाइड करणं म्हणजे पूरण. जिथे जिथे काही नरिशमेंटची गरज आहे तिथे हा कफदोष पूर्ण करणं करत असतो. म्हणजेच तिथे नरिशमेंट पोहोचवण्याचं काम किंवा नरिशमेंट पुरवण्याचं काम हे कफदोष करत असतो. आणि बलस्थैर्य कृती, बल देण्याचं काम म्हणजेच स्ट्रेंथ देण्याचं काम. कारण जसं कफदोषाला श्लेष्मा हा पर्याय आहे तसाच बलास हा देखील पर्याय कफदोषासाठी आलेला आहे. बलास म्हणजेच बल देणारा असा दोष. तर बल देणारा असा एक शरीरातला घटक द्रव्य म्हणून कफदोषाला बलास असं देखील पर्याय आलेला आहे. तर हे काय करणार आहे, बल देणार आहे. कसं बल देणार आहे, तर ऑलरेडी आपण बघितलं होतं की कफदोष हा शरीराच्या वृद्धीसाठी कारणीभूत आहे. शरीरामध्ये जी काही वाढ होणार आहे ती या कफदोषामुळे होणार आहे. तर शरीरामध्ये जी काही वाढ होणार आहे त्याचाच इनडायरेक्ट परिणाम कुठे होणार आहे, तर शरीराची स्ट्रेंथ वाढणार आहे, ताकद वाढणार आहे, म्हणजेच बल वाढणार आहे. तर शरीराला बल देण्याचं काम देखील कफदोषाचं आहे. तर असे 5 कार्य इथे आचार्य सुश्रुतांनी कफदोषाविषयी सांगितलेले आहेत. संधी संश्लेषण, स्नेहन, रोपण, पूरण आणि बल. पुढे शरीरातील स्नेहन म्हणजेच आर्द्रता आणि स्निग्धता टिकवून ठेवण्याचं काम कफदोषाचं आहे. संधींचं बंधन म्हणजे त्यांना जुळवून ठेवण्याचं काम कफदोषाचं आहे. आणि जे काही संधी आहेत त्यांना अशिथिल किंवा स्थिर, प्रत्येक संधी जॉईंट्स हे व्यवस्थित घट्ट एकमेकांशी जोडलेले असतील यासाठी कफदोष हा कारणीभूत असतो. आणि शरीराची जी काही नैसर्गिक गुरुत्व आहे, जे काही शरीराला वजन किंवा वेट जे आहे शरीराचं ते किंवा शरीराची वृद्धी होण्यासाठी कफदोष हा कारणीभूत आहे. हे झालं कफदोषाच्या कार्याबद्दल. तसंच व्रणांचं भरून येणं म्हणजेच हिलिंगसाठी रोपण कार्य कफदोष करत असतो. वीर्यसंपन्नता किंवा बल, पुष्टी याच्यासाठी कफदोष कार्यरत आहे. क्षमाशील, जसं आपण बघितलं की सहिष्णुता म्हणजे सिम्पथेटिक असणं किंवा एखाद्याबद्दल एम्पथी असणं, याला आपण क्षमाशील किंवा सहिष्णू असणं असं आपण म्हणू शकतो. आणि मानसिक स्थैर्य, कोणताही डिसिजन घेतल्यानंतर त्याच्यावर फर्म राहण्याचं जे काही कार्य आहे किंवा जे काही क्वालिटी आहे ती कफदोषामध्ये असणाऱ्या स्थिर गुणामुळे मिळणार आहे. हे झाले कफदोषाचे कार्य. जसे आपण बघितले होते की वातदोषाचे प्रकार आहेत, पित्तदोषाचे प्रकार आहेत, त्याच पद्धतीने कफदोषाचे देखील 5 प्रकार आहेत. त्याचा आपण एक एक प्रकाराबद्दल डिस्कशन करू. पहिला प्रकार आहे तो म्हणजे अवलंबक कफ. अवलंबक कफ कुठे आहे म्हणजे स्थान आणि कार्य अशा पद्धतीने आपण बघणार आहोत. आधी आपण श्लोक वाचूया आणि त्याच्यानंतर डिस्कस करू. पुरस्थाः सत्रिकस्य स्ववीर्यताः हृदयस्य अन्नवीर्याच्च ततस्थ एव अंबुकर्मणा कफधाम्ना च शेषाणां यत् करोति अवलंबनम यतो अवलंबकाः श्लेष्मा. म्हणजे काय सांगितलेलं आहे, पुरस्थ म्हणजे
उरप्रदेशी, स्थ म्हणजे राहणे, उरप्रदेशी राहणाऱ्या किंवा उरप्रदेशी असणाऱ्या कफाच्या प्रकाराला अवलंबक कफ असं म्हणतात. याचं कार्य काय आहे तर त्रिकस्य म्हणजे त्रिक संधी जी आहे याला बल देण्याचं काम, हृदयस्य अन्न वीर्याच म्हणजेच हृदयाला बल देण्याचं काम. हृदयाच्या ठिकाणी उर उर प्रदेशामध्ये जर हा कफ आहे तर उर प्रदेशामध्ये येणारे जे काही अवयव आहेत, हृदय, फुफ्फुस यांना बल देण्याचं काम हे या कफाचं आहे. त्यामुळे अवलंबनम यत करोती अवलंबनम म्हणजेच हृदयाला, फुफ्फुसाला बल देण्याचं काम हे अवलंबक कफाचं आहे. आणि याचं स्थान काय सांगितलेलं आहे, उर प्रदेश आणि त्रिक प्रदेश. त्रिक प्रदेश म्हणजेच आपण काय म्हणू शकतो की जे स्पायनल कॉर्ड आहे किंवा जे काही रिब्स आहेत यांना, वर्टिब्रल कॉलमना याला नरिशमेंट देण्याचं काम हे या अवलंबक कफाचं सांगितलेलं आहे. पुढचा कफाचा प्रकार आहे तो म्हणजे क्लेदक कफ. यस्तु आमाशय संस्थिता क्लेदकः सो अन्नसंघात क्लेदनात. कुठे स्थित आहे हा कफ, क्लेदक कफ तर आमाशय. आमाशय हे क्लेदक कफाचं स्थान सांगितलेलं आहे. आमाशयाच्या ठिकाणी असणाऱ्या कफाच्या प्रकाराला क्लेदक कफ असं म्हणतात. आणि याचं कार्य काय आहे, अन्नसंघात क्लेदनात म्हणजे जे काही आहार आहे, जो काही आहार फूड पाईपमधून, इसोफेगसमधून स्टमकमध्ये येणार आहे त्याचा संघात करणे म्हणजे आहाराचं विभाजन करणे, म्हणजेच फूड पार्टिकल्स वेगवेगळे करणे आणि त्यांना क्लेदन करणे. म्हणजेच फूड पार्टिकल्स असा जर फूड बोलस एक आला असेल आमाशयामध्ये तर याला असे सेपरेट करणं आणि त्या प्रत्येक फूड पार्टिकल्सच्या आजूबाजूने क्लेदन करणं म्हणजे कफदोषाचं कोटिंग करणं, जेणेकरून डायजेशनसाठी इझी होईल आणि व्यवस्थित पचनाची क्रिया पार पडेल. तर क्लेदक कफ कुठे आहे, आमाशयामध्ये आहे. अन्नसंघात करणे म्हणजेच फूड पार्टिकल्स वेगवेगळे करणे आणि त्यांचं क्लेदन करणे म्हणजेच त्यांना एक कफदोषाचं कोटिंग करून पचनासाठी ते सुकर करणे किंवा सोपं करणं हे काम क्लेदक कफाचं सांगितलेलं आहे. पुढचा कफाचा प्रकार आहे तो म्हणजे बोधक कफ. रसबोधनात बोधको रसनास्थायी. रसनास्थायी म्हणजे रसनेंद्रिय किंवा जिव्हा इंद्रियाच्या ठिकाणी, जिभेच्या ठिकाणी असणारा कफदोषाचा जो प्रकार आहे त्याला बोधक कफ म्हणतात. नावामध्ये आहे बोधक, जो बोध करून देतो. कशाचा बोध करून देणार आहे, रसबोधना म्हणजे रसाचा बोध करून देणार. रसाचा बोध म्हणजेच काय, कोणते कोणते रस आहेत, षडरस आहेत, मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय असे 6 रस सांगितलेले आहेत. तर या रसांचं बोधन करून देणं, रसांचं ज्ञान करून देण्याचं काम हे या बोधक कफाचं आहे. म्हणजेच कोणताही पदार्थ जेव्हा आपण तोंडामध्ये घेणार आहोत तेव्हा त्याचं टेस्ट आपल्याला कळते. ही जी टेस्ट कळते ती या बोधक कफामुळे आपल्याला त्या रसाचं ज्ञान होतं, त्या टेस्टबद्दल आपल्याला एक ज्ञान होतं किंवा ते आपल्याला कळू शकतं की नक्की मधुर रसाचा आहार आहे, आम्ल रसाचा आहे की कटू रसाचा आहे. हे आपल्याला जे कफाच्या प्रकारामुळे कळतं ते म्हणजे बोधक कफ. त्यामुळे याचं स्थान काय सांगितलेलं आहे, रसनास्थायी म्हणजे रसनेंद्रियाच्या ठिकाणी याचं बोधक कफाचं स्थान आहे. आणि रसबोधन करणे म्हणजे रसाचं ज्ञान करून देणे हे या बोधक कफाचं कार्य सांगितलेलं आहे. पुढे आहे पुढचा कफाचा प्रकार तो म्हणजे तर्पक कफ. शिरसंस्थो अक्षतर्पणात तर्पक. कुठे आहे हा कफ, तर्पक कफ शिरप्रदेशी, हेड रिजन मध्ये शिरप्रदेशी तर्पक कफ आहे. आणि याचं काम काय आहे तर अक्षतर्पणात. अक्ष म्हणजे इंद्रिय, तर इंद्रियांचं तर्पण करणं, इंद्रियांना न्यूट्रिशन, नरिशमेंट प्रोव्हाइड करण्याचं काम हे या तर्पक कफाचं आहे. तर तर्पक कफाचं स्थान आहे शिरप्रदेश आणि शिरप्रदेशी असणाऱ्या जे काही अक्षत आहेत, इंद्रिय आहेत त्यांचं तर्पण करणं, त्यांना नरिशमेंट प्रोव्हाइड करण्याचं काम हे या तर्पक कफाचं सांगितलेलं आहे. पुढचा आणि शेवटचा कफाचा प्रकार आहे तो म्हणजे श्लेषक कफ. कुठे आहे, संधी संश्लेषात श्लेषकाः संधीषु स्थिताः. संधीच्या ठिकाणी, संधीषु स्थिताः, इथे संधीषुचा सप्तमी आहे. संधी या शब्दाचा कोणता रूप आहे तर सप्तमी रूप आहे. तर संधीच्या ठिकाणी हा कफ असणार आहे. म्हणजे संधीच्या ठिकाणी, जॉईंट्सच्या ठिकाणी असणाऱ्या कफाच्या प्रकाराला श्लेषक कफ असं म्हणतात.
आणि याचं काम काय आहे तर संधी संश्लेषण, म्हणजे संधींना जोडून ठेवण्याचं काम, संधींना एकत्रित ठेवण्याचं काम, संधींमध्ये घर्षण होऊ नये, फ्रिक्शन होऊ नये, तिथे ल्युब्रिकेशन मेंटेन करण्याचं काम हे या श्लेषक कफाचं आहे. तर अशा पद्धतीने कफदोषाचे 5 प्रकार आहेत: अवलंबक, क्लेदक, बोधक, श्लेषक आणि एक कोणता प्रकार राहिला तर. तर असे कफदोषाचे 5 प्रकार सांगितलेले आहेत. आता हे झाले कफदोषाबद्दल आपण बेसिक जे काही माहिती आहे ती घेतली. पण हाच कफदोष जर शरीरामध्ये वाढला किंवा कमी झाला तर आपल्याला काय लक्षणं बघायला मिळणार आहे. एक तर कफदोष वाढेल कधी, कफदोष ज्या गुणांचा आहे त्या गुणांचाच आहार सेवन केलं, तशाच पद्धतीने जर आपण विहार ठेवला तर कफदोष वाढणार आहे. म्हणजे कफदोष कोणत्या गुणांचा आहे? स्निग्ध गुणाचा आहे, शीत गुणाचा आहे, स्थिर गुणाचा आहे. तर स्निग्ध गुणात्मक आहार द्रव्य म्हणजे तेल, तूप, अति जास्त ऑइली पदार्थ, अति जास्त तुपाचं सेवन केलं, किंवा शीतगुण अति जास्त आईस्क्रीम खाणं, किंवा कोणत्याही थंड पेयद्रव्य जे काही अति थंड आहेत अशा आहारद्रव्यांचं वारंवार जर सेवन करत असेल, जर अति निद्रा असेल, खूप वारंवार झोपत असेल, जास्त निद्रा घेत असेल एखादी व्यक्ती, किंवा दिवास्वाप म्हणजे दुपारी जर कोणी व्यक्ती झोपत असेल खूप काळपर्यंत, तर त्याच्या शरीरामध्ये कफदोष हा वाढणार आहे. आणि हा वाढलेला कफदोष शरीरामध्ये लक्षण निर्माण करणार आहे. तर काय काय लक्षणं आपल्याला बघायला मिळणार आहेत वाढलेल्या कफदोषामध्ये? तर श्लेष्मा अग्निसदन, प्रसेक आलस्य गौरवम, श्वैत्य शैत्य श्लथांगत्व, श्वासकास अतिनिद्रता. श्लेष्मा म्हणजेच कफदोष जर वाढला तर काय होणार आहे? अग्निसदन, सदन म्हणजे अग्नी साध होणार आहे, अग्नी मंद होणार आहे, जाठराग्नी मंद होणार आहे. का मंद होणार आहे? कारण कफदोष कसा आहे? शीत गुणाचा आहे आणि अग्नी काय आहे? उष्ण गुणाचा आहे. जर कफदोष जास्त वाढला म्हणजेच त्यातला शीत गुण वाढणार आहे आणि अग्नीचा जो उष्ण गुण आहे तो कमी व्हायला लागणार आहे. जर अग्नीचा उष्ण गुण कमी झाला तर काय होणार आहे? अग्नी मंद होणार आहे, आहाराचं पचन व्यवस्थित होणार नाहीये, इनडायजेशन होणार आहे. त्यामुळे अग्निसदन, भूक अजिबात लागणार नाहीये. तर पेशंटला लॉस ऑफ ॲपेटाईट ही कंप्लेंट पेशंट सांगणार आहे आणि इनडायजेशन अशी कंप्लेंट पेशंट सांगणार आहे, किंवा ब्लोटिंग होत आहे, जास्त काही खायची इच्छा नाहीये, अशा सगळ्या ज्या कंप्लेंट्स आहेत ते या अग्निसदन या लक्षणामुळे आपल्याला बघायला मिळणार आहे. दुसरं लक्षण आहे कफवृद्धीमध्ये ते म्हणजे प्रसेक, म्हणजेच नॉशिएटिक फिलिंग, कंटिन्युअसली मळमळ होणं किंवा तोंडामध्ये पाणी आल्यासारखे फिलिंग होणं, नॉशिएटिक फिलिंग. कारण काय होणार आहे? कफदोष हा कसा आहे तर स्निग्ध गुणाचा आहे. तर स्निग्ध गुण अति प्रमाणात जर वाढला शरीरामध्ये तर त्याच्यामुळे एक कंटिन्युअसली नॉशिएटिक फिलिंग असणार आहे, म्हणजे मळमळणं, द्रवगुण शरीरामध्ये वाढणार आहे. त्यामुळे प्रसेक हे लक्षण बघायला मिळणार आहे. म्हणजेच शरीरामध्ये लालास्त्राव जास्त होणार आहे. एकतर कफदोष मधुर रसाचा आहे, मधुर रस काय करणार आहे तर अति लालास्त्राव करणार आहे, म्हणजे सलायव्हेशन जास्त होणार आहे, सलायव्हरी सिक्रेशन जास्त होणार आहे आणि त्यामुळे कंटिन्युअसली तोंडामध्ये पाणी आल्यासारखं किंवा एक प्रकारे मळमळणं ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीची फिलिंग पेशंट आपल्याला सांगणार आहे. आलस्य, कफदोष वाढला की त्याच्यामध्ये गुरुगुण वाढणार आहे, गुरुगुण वाढला की आलस्य येणार आहे, म्हणजे एक लेझी लिथार्जिक असं पेशंट आपल्याला सांगणार आहे. काहीही काम करण्याचा उत्साह नसणार आहे, एक आळशी किंवा लेझीनेस त्या पेशंटमध्ये येणार आहे. आणि पुढचं काय लक्षण आहे तर गौरव, म्हणजे शरीरामध्ये तेच गुरु, कफदोष वाढला की गुरुगुण वाढणार आहे कफदोषातला आणि त्यामुळे शरीरामध्ये गौरवता येणार आहे, म्हणजे गुरुता येणार आहे, शरीर हेवी होणार आहे. कोणतंही कार्य करण्यासाठी एक जी लघुता लागते किंवा चपळपणा लागतो तो इथे नसणार आहे, कारण शरीरामध्ये कफदोष वाढलाय, गुरुगुण वाढलाय, त्यामुळे शरीरामध्ये एक लिथार्जिक, स्लगिश अशा सगळ्या मुवमेंट्स होणार आहे. श्वैत्य म्हणजेच त्वचा पांढरी पडायला लागणार आहे किंवा त्वचेवर एक तेज निस्तेज अशी त्वचा दिसायला लागणार आहे, त्वचा एक व्हाईटिश अशी किंवा पेलनेस ज्याला आपण म्हणतो अशी स्किन आपल्याला कफदोषाच्या वृद्धीमध्ये बघायला मिळणार आहे. कारण श्वैत्य म्हणजे श्वेत वर्णाची किंवा पेलनेस ज्याला आपण म्हणतो निस्तेज अशी त्वचा दिसायला लागणार आहे. शैत्य म्हणजेच शरीरामध्ये शीतगुण वाढणार आहे, कफदोष वाढला की कफदोषाचा शीतगुण वाढणार आहे,
आणि त्याच्यामुळे शैत्य येणार आहे, म्हणजे त्या व्यक्तीला कंटिन्युअसली थंडी वाजणार आहे किंवा शरीराचं टेम्परेचर जे आहे ते कमी कमी होत जाणार आहे आणि त्यामुळे रुग्णाला कंटिन्युअसली स्वेटर किंवा काहीतरी ब्लँकेट पांघरून बसण्याची इच्छा होणार आहे. श्लथांगत्व, जे काही संधिबंध आहेत म्हणजे जे काही जॉईंट्स आहेत हे शिथिल होणार आहेत, म्हणजे त्यांच्यामध्ये जे एक स्टिफनेस किंवा काय म्हणू शकतो आपण ते जे अशिथिल ज्याला आपण म्हणू शकतो की जे काम कफदोषाचं आहे की संधिबंध टिकवून ठेवण्याचं काम, त्यांना एकत्रित ठेवण्याचं काम हे जे आहे, जर कफदोष हा वाढायला लागला तर श्लथांगत्व म्हणजे एक अंग शिथिल होणार आहे, म्हणजे स्लगिश असं होणार आहे, कोणत्याही क्रिया करायची इच्छा त्या व्यक्तीला होणार नाहीये. श्वास, कफदोष वाढला की त्याच्यामध्ये मेदधातू वाढणार आहे, कारण कफदोष आणि मेदधातू हे कफदोषाचं स्थान सांगितलेलं आहे. मेदधातू वाढला की श्वास म्हणजेच ब्रीथलेसनेस किंवा काय म्हणू शकतो आपण दमासारखं किंवा छोट्या छोट्या गोष्टीने छोटं काम केलं तरी लगेच धाप लागणे, ही लक्षणं पेशंट आपल्याला सांगणार आहे, कारण कफदोष हा मेदधातूच्या आश्रयी संबंधाने राहतो. त्यामुळे कफदोष वाढला की मेदधातू पण वाढणार आहे, मेदधातू वाढली की ओबेसिटी वाढणार आहे. त्यामुळे कोणत्याही छोट्या अशा मुवमेंटने किंवा छोटं काम केलं तरी देखील रुग्णाला धाप लागणार आहे, ब्रीथलेस असा कंप्लेंट रुग्ण सांगणार आहे. दुसरं आहे कास, तेच परत कफदोष वाढला की मग जे मेदधातू वाढणार आहे, कास जे आहे उर प्रदेशामध्ये कफदोषाची संचिती व्हायला लागणार आहे आणि तिथे कास हे लक्षण जे सकफ कास म्हणजे एक्सपेक्टोरंट असणारं असं जे कफ आहे असा रुग्ण आपल्याला कंप्लेंट सांगणार आहे, म्हणजे ज्याच्यातून कफाचा बेडका पडतो असं म्हणतात, अशी कंप्लेंट पेशंट सांगणार आहे की कंटिन्युअसली खोकला आहे पण त्याच्यातून कफ बाहेर पडत आहे, हे कफवृद्धीमध्ये हे लक्षण रुग्ण सांगणार आहे. अतिनिद्रता, कफदोष वाढला की त्याच्यामध्ये गुरुता वाढणार आहे. कफदोष हा तमोगुणाचा सांगितलेला आहे, तमोगुणाचं आधिक्य झालं की निद्रा आधिक्य होणार आहे, निद्रा वाढणार आहे, त्यामुळे रुग्णाला वारंवार झोपेची इच्छा होणार आहे. तर हे सगळे लक्षणं आपल्याला कफवृद्धीमध्ये बघायला मिळतात. पुढे आहे कफक्षय लक्षण, कफाचा क्षय होणार आहे. तर कफाचा क्षय कधी होणार आहे, तर एक्झॅक्टली अपोजिट दोषाचे जे काही गुण आहेत त्यांच्या अपोजिट गुणांचे, त्यांच्या विरुद्ध गुणांचं जर सेवन वारंवार होत असेल, म्हणजे जसा कफदोष हा शीत गुणाचा आहे तर उष्ण गुणाचा अधिक सेवन होणं किंवा लघुगुणाचं अधिक सेवन होणं, वृक्ष गुणाचं अधिक सेवन होणं, म्हणजे जास्त चिप्स खाणे किंवा फरसाण खाणे, असे जे काही कोरड्या वस्तू ड्राय असे काही पदार्थ आहेत त्यांचा अति प्रमाणात सेवन करणं किंवा रात्री जागरण जास्त वेळ करणं, म्हणजे लिटरली काही काही लोक बरेच 3-4 पहाटे 3-4-5 वाजेपर्यंत जातात. तर हे जर वारंवार होत राहिलं की रात्रीचं जागरण वारंवार होते तर याच्याने शरीरातला कफदोष हा कमी होणार आहे, कफाचा क्षय होणार आहे. आणि जर असा कफाचा क्षय झाला तर काय लक्षणं बघायला मिळणार आहेत, कफे भ्रमाह म्हणजेच त्या रुग्णाला चक्कर येणार आहे, कारण कफदोष काय आहे तर बल देण्याचं काम करतो. आपण आधीच बघितलं की कफदोषाला बलास हा देखील पर्याय दिलेला आहे, म्हणजे कफदोष शरीराला स्ट्रेंथ देण्याचं काम, बल देण्याचं काम, ताकद देण्याचं काम करतो. पण जर हाच कफदोष शरीरामध्ये कमी झाला तर बल मिळणारच नाहीये, त्यामुळे तो रुग्ण त्या रुग्णाला वीकनेस, दौर्बल्य हे जाणवणार आहे आणि दौर्बल्य जर आलं, दुर्बल असेल रुग्ण तर त्याला चक्कर येणार आहे, डोळ्यापुढे अंधारी येणार आहे, हे कंप्लेंट्स रुग्ण आपल्याला सांगणार आहे. पुढे आहे श्लेष्माशयाना शून्यत्व. श्लेष्माशय म्हणजे श्लेष्मा आशय, श्लेष्मा म्हणजे कफ, आशय म्हणजे स्थान. कफाची जी काही स्थानं आहेत तिथे शून्यत्व असणार आहे, म्हणजे जे काही आपण आतापर्यंत कफाची स्थानं बघितली तिथे शून्यत्व म्हणजे तिथे जे काही नॉर्मल कफाच्या स्थानांमध्ये प्राकृत कफ असताना जे काही कार्य होणार आहे ते कार्य तिथे होणार नाहीये आणि तिथे एक काय म्हणू शकतो पोकळी निर्माण होणार आहे आणि जे काही विअर अँड टिअर मेकॅनिझम आहे किंवा तिथे ड्रायनेस येणार आहे, फ्रिक्शन जास्त होणार आहे, त्यामुळे शरीराची झीज जास्त प्रमाणात होणार आहे. हृदद्रवहा म्हणजेच पाल्पिटेशन, हृदयामध्ये धडधड वाढणार आहे, जास्त काय म्हणू शकतो आपण जर कफदोष कमी झाला तर जे काही हार्ट रेट मेंटेन करण्याचं, बॅलन्स करण्याचं काम कफदोष करत असतो त्याच्या स्थिर होण्यामुळे तो न झाल्यामुळे हृदयामध्ये एक धडधड वाढणार आहे, पाल्पिटेशन ही कंप्लेंट पेशंट सांगणार आहे. आणि पुढे आहे श्लथसंधिता, कफाचा जर क्षय झाला
तर संधी शिथिल होणार आहेत. म्हणजे सांध्यांमधले जे काही एक पकडून ठेवण्याचं काम किंवा त्यांना जोडून ठेवण्याचं काम जे आहे कफदोषाचं, कफदोषच कमी झाल्यामुळे हे जोडून ठेवण्याचं काम तिथे होणार नाही आणि संधी जे आहेत ते शिथिल होणार आहेत. म्हणजे त्यांच्यामध्ये विअर अँड टिअर होणार आहे, फ्रिक्शन जास्त होणार आहे आणि तिथे झीज देखील होणार आहे. तर हे कफदोषाचा जर क्षय झाला तर ही लक्षणं आपल्याला बघायला मिळणार आहे. तर यांची चिकित्सा काय आहे? सेम. कफाचा क्षय झाला तर वृद्धीसाठी कफदोषाचे जे गुण आहेत त्या गुणात्मक आहाराचा किंवा औषधी द्रव्यांचं सेवन करणं किंवा अशी चिकित्सा रुग्णाला देणं हे कफक्षयाचं लक्षण, कफक्षयामध्ये चिकित्सा केली जाते. आणि कफवृद्धी जर झाली असेल तर त्याची चिकित्सा काय करणार आहे? तर कफदोषाची जी काही गुण आहेत त्याच्या अपोजिट गुणांची चिकित्सा आपल्याला रुग्णाला द्यायची आहे. म्हणजे जर शीत गुणाचा कफदोष आहे तर उष्ण गुणात्मक औषधी द्रव्य द्यायची आहेत. त्याला स्निग्ध गुणाचा कफदोष आहे आणि त्याच्यामुळे कफवृद्धी झालेली आहे तर वृक्ष गुणात्मक औषधी द्रव्य, आहार द्रव्य असं रुग्णाला आपल्याला द्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण आजच्या लेक्चरमध्ये कफदोष या टॉपिकबद्दल डिस्कस केलेला आहे. यामध्ये बरेच जे काही पॉईंट्स आहेत ते MCQ साठी इम्पॉर्टंट आहेत. जसे कफदोषाचं पांचभौतिकत्व काय आहे तर हे इम्पॉर्टंट आहे किंवा कफदोषांची सामान्य स्थानं हे MCQ साठी इम्पॉर्टंट आहे. पूर्ण कफदोष हा LAQ साठी विचारला जाऊ शकतो किंवा कफदोषाची निरुक्ती, सामान्य स्थानं आणि कार्य हे SAQ साठी विचारलं जाऊ शकतं किंवा फक्त कफदोषाचे प्रकार SAQ साठी विचारले जाऊ शकतात. तर अशा पद्धतीने हा जो टॉपिक आहे हा युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये MCQ, SAQ आणि LAQ पॉईंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट आहे. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण कफदोषाचं पूर्ण जे काही पॉईंट वाईज डिस्कशन आहे ते केलेलं आहे. यामध्ये जे श्लोक दिलेले आहेत ते शॉर्टलिस्ट करून जे अतिशय महत्त्वाचे श्लोक आहेत तेवढेच दिलेले आहेत. जर हे श्लोक तुम्ही पाठ केले तर तुम्हाला युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये तर याचा फायदा होईलच, पण ओरल एक्झाममध्ये, वायवामध्ये तुम्हाला याचा फायदा जास्त होणार आहे. जर एक्झामिनरने तुम्हाला कफदोषाच्या सामान्य स्थानांचा श्लोक विचारला आणि जर तुम्हाला तो श्लोक पाठ असेल तर तुम्ही इझिली तो त्यांना आन्सर करू शकाल आणि त्याने तुम्हाला मार्क्स जास्तीत जास्त मार्क्स मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे जे श्लोक आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यामुळे शॉर्टलिस्ट करून काही लिमिटेडच श्लोक याच्यामध्ये दिलेले आहेत. जर पॉसिबल असेल तर तुम्ही वारंवार याचं रिव्हिजन करून तुम्ही हे श्लोक पाठ करू शकता. तर अशा पद्धतीने कफदोष इथे कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याचा पुढचा जो टॉपिक आहे त्याच्याबद्दल डिस्कशन करणार आहोत. धन्यवाद.